मुख्य अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण त्याचबरोबर पहा टायगर ग्रुपचे हे देखील आमचे मनोजदादा पाठारे देखील या तालुका अध्यक्ष आहेत खालापूर तालुक्याचे। त्याचबरोबर अनिकेत भाऊ घुळे हे देखील खऱ्या अर्थानं त्या ग्रुपमध्ये कार्यरत असतात आणि त्यांचे निष्ठावंत म्हटलं तर मनोजदादा पाठारे। त्याचबरोबर टायगर ग्रुप तेलंगणा अध्यक्ष आदरणीय गोपालजी जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय। मी आदरणीय मनोजजी पाठारे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टायगर ग्रुप तेलंगणा अध्यक्ष आदरणीय गोपालजी जाधव साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती। बरेच मोठमोठे मान्यवर खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत। खरंच या सर्वच मान्यवरांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो, कारण की हे खरं तर आमच्या आयोजकांवरती असलेलं हे नित्यांत प्रेम, ही मैत्री खरं तर, आणि या मैत्रीपोटी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला खरं तर त्यांनी भेट दिली आहे, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर टायगर ग्रुप रायगड जिल्हा खजिनदार आदरणीय कुमार भाऊ राठोड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करतोय। मी ऋषिकेश बैलमारे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभासे आदरणीय कुमार भाऊ राठोड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती। पहिल्याच बॉलवरती खरं तर दीप पाटीलची पटकावलेली विकेट ऋतिकनं त्याचबरोबर जे काही प्रतिष्ठानं असतात खऱ्या अर्थानं जे काही संघटना असते ती संघटनाची बाजू मांडण्यासाठी एक खऱ्या अर्थानं मुख्य बाजू असते ते म्हटलं तर प्रवक्ते, टायगर ग्रुप रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते आदरणीय प्रतीकजी हिवराळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल। मी मनोजजी पाठारे यांना विनंती करतो की आपल्या शुभासे आदरणीय प्रतीकजी हिवराळे यांचे या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती। त्याचबरोबर टायगर ग्रुप तेलंगणाचे सदस्य आदरणीय शशिकांत भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल। मी दीपेश महाडिक यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभासे शशिकांत भाई तेलंगणावरून या ठिकाणी आले, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही विनंती। शशिकांत भाई यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल। त्याचबरोबर टायगर ग्रुप रायगडचे सदस्य आदरणीय सागर भाऊ चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे। मी किरणजी बैलमारे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभासे आदरणीय सागर भाऊ चव्हाण यांचा आपण शुभ सन्मान करावा ही विनंती। सागर भाऊ चव्हाण यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय। मी किरणजी बैलमारे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभासे या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती। प्रगतीपथावरती धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 1-2 गडी या ठिकाणी खरं तर बाद झालेत। सर करतोय खरं तर ऋतिक मैदानावरती। त्याचबरोबर टायगर ग्रुप रायगडचे सदस्य वैभवजी गायकवाड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल। मी विनंती करतो सुमितजी ओळकाटे यांना की आपल्या पवित्र शुभासे आदरणीय वैभव भाऊ गायकवाड यांना या ठिकाणी शुभ सन्मानित करावं।
या सन्मान या ठिकाणी टायगर ग्रुपचे सदस्य अर्जुनजी सिंग यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. पाच सांदर टीमला 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात आलेली, याची दखल आपण या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचबरोबर वैभवजी गायकवाड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर अल्ताफ भाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर टायगर ग्रुपचे रविराज येवलेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी विराज पवार यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करावा. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपुष्टात आले. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धावसंख्या प्रगतीपथावरती लागलेली आहे. वैभवजी गायकवाड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो मनोजी पाठारे यांना, रविराजजी येवलेकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. टायगर ग्रुप सदस्य समीरजी खान यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी मनोजी पाठारे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते समीर खान यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करावा, ही आपल्याला विनंती. त्याचबरोबर अजयजी जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी महेशजी पारठे यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा, ही विनंती आपल्याला. मान्यवरांचे आभार आणि त्याचबरोबर पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. चला जाऊयात मॅचकडे, जिथे जयशंकर सांदई हा संघ अगदी लेट येऊन खरं तर वर्चस्व करतोय आता मैदानावरती. वैभव थेर खरं तर आता मैदानावरती गोलंदाजी करतो. हे क्रिकेटचं नाव आहे खर्चच्या पटलावरील वैभव थेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि वैभव थेर वरती केलाय चौथ्या बॉलवरती थेट आक्रमण. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी एक नवसंजीवनी देणारा येतोय दर्जेदार षटकार. विशालजी सुरवसे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. इंडिकेटर बंद करा. जी अर्टिगा समोर उभी आहे त्याचा इंडिकेटर बंद करा राईट साईडचा. जी स्टेजच्या अगदी समोर एक अर्टिगा उभी आहे त्या गाडीची राजा भेलवाले आपल्याला विनंती. हा यस, थँक्यू थँक्यू, धन्यवाद. उपस्थित मान्यवर या ठिकाणाहून रजा घेत आहेत. शतश आभार या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिल्याबद्दल. प्रगती पुस्तकावरती धावसंख्या येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 8 धावा येऊन पोहोचल्यात.
2 विकेट देखील गमावल्यात. खरं तर विकेट घेतल्या होत्या ऋतिकनं आणि आता वैभव थेर खूप कमालीची कामगिरी करतोय. 6 चेंडू फेकले वैभवनं, त्याच्यातील 4 डॉट बॉल पाहायला मिळालं, 1 षटकार आणि एक एकेरी धावसंख्या पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी मात्र संपुष्टात आला. प्रगतीपथावरती धाप येऊन पोचला, त्या तब्बल 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 8 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 5 चांदय संघ लेट जरूर झाला या मॅचमध्ये येण्यासाठी, पण आता शिरकाव करतोय मैदानावरती, घुसलाय पूर्णपणे या मॅचमध्ये. चला 2 षटक युवा उद्योजक डोनवच आदरणीय महेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. और धामड़ी के हमारे साथी कमेंटेटर पारेंगे जो जमाई राजा है भोकरपाड़ा के, उनकी तरफ से भोकरपाड़ा टीम को ढेर सारी शुभकामनाएं. धन्यवाद धन्यवाद. ज्ञानेश्वरची पारंगे खरं तर तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. येईल मयूर मसने बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पहा, चांदोय म्हटलं की क्रिकेटच्या दुनियेतील खूप मोठं नाव या ठिकाणी पाहायला मिळतं. नक्की नक्की रोहित आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर चांदोय म्हटलं तर प्रवीणजी नाईट टुर्नामेंटचं खूप मोठं नाव, कारण की RK ट्रॉफी गुढीपाडवा आलं की म्हटलं की त्या ट्रॉफीचा उल्लेख आवर्जून कर्जत विभागामध्ये एक उल्लेखनीय ट्रॉफी म्हणून जरूर केला जातो. मग या गावामध्ये कॉमेंटेटर्सची देखील कमी नाही आहे. मग भावेश असेल किंवा मग सनी मसने देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जोपर्यंत पंच त्या ठिकाणी मैदानामध्ये पाण्याची मागणी करत नाही तोपर्यंत कोणताही खेळाडू किंवा कोणताही प्रतिनिधी मैदानावरती पाणी घेऊन जाऊ शकत नाही. पण बॉल उडवला काऊ कॉर्नर रिझनमध्ये, त्या ठिकाणी होता वैभव थेर, नितेश भोईर होता त्या ठिकाणी, पकडलेली झेल, बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू आता जाईल मैदानावरती, होईल दाखल. 3ऱ्या क्रमांकाचे विकेट येईल मैदानातून बाहेर. ठिकाणी आता प्रवीणजी थोडा का होईना पण आता गारटलाय संघ, भोकरपाडा संघ गारटताना आपल्याला पाहायला मिळतो. आता एक तरी कोणतरी सितारा व्हायला लागेल, एखादरी तरी खेळाडूला क्रिकेटचा चेंडू हा फुटबॉल समजून मैदानावरती टोळेबाजी करावी लागेल. त्यावेळेस मैदानावरती एक चांगला संघर्ष, मैदानावरती एक चांगलं युद्ध आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामधलं, क्रिकेटच्या पटलावरतील हे युद्ध मैदानावरती रंगेल, यात मात्र शंका नाही आहे. कधी कधी 2 षटकं इतकी महागडी पडतात आणि त्यानंतर 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये बॅट्समनमधल्या फळीतील इतके धुळेदार खेळ करतायत, तर ती खेळी मैदानावरती होईल का हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं प्रवीणजी महत्त्वाचे असणार आहे. कारण की मधल्या खेळाडूंनी केलेली घाई आता या खेळाडूंना करून चूक चालणार नाही आहे, कारण की केलेली ती चूक विसरून आता मैदानावरती संघर्ष करावा लागणार आहे. की जो रिदम आहे त्यांच्या अपोजिट साईडला खऱ्या अर्थानं मारावा लागणार. पंचांनी दंडित केलंय, नो चेंडू घोषित केलाय. चेंडू खाली आहे, क्षेत्ररक्षकाला वाटलं की फेअर डिलिव्हरी आहे की काय, पण पंचांनी दंडित केलंय, नो बॉल. नो चेंडू पंचांनी घोषित केला, त्यावरती 1 धाव मिळेल. अशा 2 धावा भेटल्या जातील. धावसंख्येत मिळेल 2 आकड्यांना बदल, 10 धावसंख्या. 5 इथे बरेच स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर गावातील प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणत्याही संघावरती 3 दिवसात अन्याय झाला नाही, त्यामुळे कोणत्याही संघावरती आजच्या दिवसामध्ये तरी अन्याय होणार नाही. 2 धावसंख्येची पॅनल्टी घेऊन खऱ्या अर्थानं उतरलाय चांदई टीम मैदानावरती आणि त्यानंतर केलेले हे वर्चस्व, लेट पण थेट कामगिरी आता खरं तर मैदानावरती
होताना पाहायला मिळते. पंचांचा अगदी स्क्वेअर लेग पंचांना छेदून बॉल येतोय. एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आता जसजशी थंडी वाढत चालली आहे ना तसतसे बॅट्समन देखील खऱ्या अर्थानं प्रवीणजी मैदानावरती गाठत चालत. बॅटिंगबद्दल खरं तर प्रवीणजी काय बोलाल, कारण की बराचदा तुम्ही 2 दिवस झाले तुमच्याकडून आम्ही ऐकतोय की पनवेल विभागातील हा संघ दादा आहे, पण एक कर्जत विभागातील दादा संघ म्हटलं तर एकाच पटरीवरती 2 ट्रेन आहेत. हाँ, निश्चित तौर पर बकरपाड़ा टीम काफ़ी अच्छी है, लेकिन आज देखिए, आज ऐसा नहीं होता कि हर रोज़ आप 100 करें, कभी कभी बैड पैच भी आता है और वैसा ही होता हुआ विकेट नंबर 4था. नक्की नक्की प्रवीणजी की प्रत्येक दिवस हा आपला नसतो. जेव्हा आपल्या वाट्याला दुःख येत नाही तेव्हा सुखाची किंमत देखील आपल्याला कळत नाही. तसं क्रिकेटमध्ये ज्या वेळेस आपल्याला अपयश पदरी पडत नाही त्यावेळेस क्रिकेटचं आपल्याला जे विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याची जी दिशा असते ती देखील कळत नाही. विकेटवरती विकेट, विकेटवरती विकेट आता मैदानावरती लागल्या. तू चल पुढे, मी येतोय मागून, अशी परिस्थिती आता मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला. विकेट त्याचबरोबर आमचे या गावचं वैभव हरिभक्त पारायण किशोर महाराज बैलमारे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. खरं तर ही भूमी संतांची, ही भूमी शूरवीरांची. खरं तर वारकरी संप्रदाय एक अशी गोष्ट आहे जोपर्यंत प्रवीणजी हे चंद्र सूर्य ही धरती जोपर्यंत आहे तोपर्यंत वारकरी संप्रदायाचं नाव जसाच तसं टिकवून ठेवलं जाईल. हे वारकरी संप्रदाय कोणतीही संघटना नाही आहे, कोणताही पक्ष नाही आहे किंवा कोणताही नेता नाही आहे. पहा 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 पहा, देव तारी त्याला कोण मारे. नशिबाची साथ आहे खऱ्या अर्थानं. चांदा ठेमला आज मैदानावरती. हे नशीब घेऊन उतरलेत की काय आता मैदानावरती असं वाटायला लागलं की 2 धावसंख्या दिल्या पेनल्टीमध्ये. त्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहिलं ऋतिकने केलं, त्यानंतर वैभव थेरने केलं, त्यानंतर मयूर मसने आता मैदानावरती खूप चांगली कामगिरी करतो. षटकार खाऊन देखील कमबॅक करणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं ठरतं आणि तीच कामगिरी खऱ्या अर्थानं मैदानावरती चांदा टीम करते. पण आता कुठेतरी एखादा मोठा सामना खेळायचा असेल बोकरपाडा टीमला तर मोठे फटके मारावे लागतील आणि त्याच्यातील एक एक्झिक्यूटिव्ह केलाय. बॉलला फेकण्यात एक लॉफ्ट केलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल लाईल 6 धावसंख्येसाठी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉलला ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. या षटकातील सुपर 6 पाहायला मिळतोय आपल्याला. हा षटकारानं आता धावसंख्येची गती बदलली आहे, परिवर्तन झालं. आता धावसंख्येमध्ये 18 धावसंख्या धावपळ करते आता इम्पोसे. प्रवीणजी कदाचित 30 धावसंख्या जरी झाली ना तर कदाचित या संघाचा बॉलिंग अटॅक देखील खूप महागडा ठरू शकतो द्वितीय सत्रामध्ये. कारण की कधी कधी 24 बॉलमध्ये 12 धावसंख्या देखील झालेल्या नाही आहेत प्रतिस्पर्धी संघाला. त्याच दिवशी अगदी आपण 6 चेंडू 8 धावसंख्येची देखील मॅच पाहिली. कैऱ्याच्या विरोधात खेळत होता खऱ्या अर्थानं सहकारनगर संघ. तो संघ देखील पिछाडीवरती ठरला होता या स्पर्धेतील. प्रत्येक संघाची इच्छा आहे ही या स्पर्धेमध्ये ट्रॉफी आमच्या घरी गेली पाहिजे. प्रत्येक संघाचा कर्णधार, प्रत्येक पुरस्कर्ते याच विचारानं या ध्येयानं खरं तर या क्रिकेट वेड्यांवरती खऱ्या अर्थानं प्रेम दाखल करत या स्पर्धेमध्ये केलेला प्रवेश खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा असतोय. रुपेशजी बैलमारे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. वाईट बॉल पंचांनी घोषित केलं, दंडित केले खरं तर पहिल्याच बॉलवरती. सुरुवात पहा रोहित खऱ्या अर्थानं झाली विकेटनं, दुसऱ्या षटकाची डॉट बॉलनं, तिसऱ्या षटकाची झाली डॉट बॉलनं आणि या षटकाची झाली खऱ्या अर्थानं वाईडनं. कदाचित पहिला अतिरिक्त चेंडू असेल, एक नो चेंडू आणि त्यानंतर ही अतिरिक्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 1 रन येते. 1 न पुढं प्रगतीपथ पुढे जाऊन पोचेल 19 या आकड्यावरती. 20 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावसंख्या धावपळ करती येते. यानंतरची मॅच असेल खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच की जी असेल राधाकृष्ण गावडे जांभिवली आणि त्यांच्या विपक्षात खेळणारी टीम असेल साईबाबा नगर. या 2 टीममध्ये खरं तर बॅटल होणार आहे.
करण झालं या ठिकाणी बाद. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रोहित सावंत मॅन फ्रॉम होराळे. होराळेचे त्यांची टीम देखील क्वालिफाय झाली. काय लढत केली खरं तर. नरेशचे जे बंधुराजे त्यांनी अगदी झपाट्यानं 4 धावसंख्या क्वालिफायसाठी धावून काढल्या होत्या, त्या लक्षात राहतील खऱ्या अर्थानं. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी रुपयाची बैलमारे यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. पण बॅट्समन देखील अगदी आपण पाहत आहे की आता अडकले गेलेत गोलंदाजांच्या गोलंदाजीवरती. हा खेळाडू देखील फसलाय, शेल टोलवली जरूर आणि झालाय बाद या ठिकाणी खेळाडू. बॅक टू द डगआउट. ची परिस्थिती आता खरं तर भोकरपाडा टीमची आपल्याला पाहायला मिळते. 21 झाल्यात. शुभ आकडा खरं तर हिंदू संस्कृतीमध्ये मानावा लागतो. होराळ टीमचा आपण जरूर चर्चा करत होतो का पुरोहितनं देखील खूप चांगली कामगिरी केली. पुरोहित मुंडेनं मैदानावरती. होराळ टीममध्ये देखील पहा, ज्या टीममध्ये प्रामुख्याने एक व्यावसायिक असतो तसा व्यावसायिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहित देखील पाहायला मिळतोय. नरेशची जशी गुणलेखनी आहे तशी लेखणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सेकंड स्लिपमध्ये बॉल गॅदर होतोय. एक खेळाडू त्या ठिकाणी आहे, बॉलला गॅदर करेल, फेकेल. एक कंप्लीट केली जाते तितपत. एक आकड्यानं प्रगतीपथावरचा नक्षा बदलेला आणि धावपळावरती धावा येऊन पोहोचेल. त्या दुहेरी अंक 22 या आकड्यावरती. 22 धावसंख्या धावपळावरती आता मात्र येऊन पोचल्यात. हा देखील अगदी आपण पहा 23 धावा आल्यात. आता हे षटक अगदी आपण पाहता खूप चांगलं पडलं. 2 अतिरिक्त चेंडू जरूर पाहायला मिळाले आपल्याला. वाईट बॉल पा खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं बॅट्समनच्या माध्यमातून केला जातोय. पण थोडी का होईना पण आता बिकट परिस्थिती या बॉलवरती तर एखादा मोठा फटका खरं तर अपेक्षित असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. कदाचित 23 झाल्या 30 धावसंख्येचं जरी टार्गेट राहिलं तर मॅचमध्ये हे बॅटल खूप चांगलं रंगेल यात मात्र शंका नसणार आहे. प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावावरती लागले जात आहेत. आडवा खेळणं खेळ आहे, स्ट्रोक खेळ आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल का बॉलला, पण बॉल थांबत नाही. त्याचा देखील आवाख्या बाहेर येतोय. पण शेवटी का होईना पण सूर गवसला खरं तर या बॅट्समनला. जाता का होईना पण सूर गवसला. 4 धावसंख्या आल्या. 4नं प्रगतीपथावरचा नक्षा बदलला जाईल आणि धावसंख्या येऊन पोहोचेल त्या 28 या आकड्यावरती. 28 अधिक 2 पेनल्टीच्या ॲड केल्या जातील खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये. म्हटलं तर 30 धावा झाल्यात. 31 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट या ठिकाणी पाहाल चांदे टीमला. पहा 28 धावा पुन्हा एकदा सूचित करण्यात येत आहे की बॅटिंग करत असताना भोकरपाडा टीमच्या 28 धावसंख्या झाल्यात. पॅनल्टी दिली होती 2 धावसंख्येची, त्या ॲड केल्या जातील म्हटलं तर 30 आणि 31 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी केलं जाईल. पण या धावा होत आहेत का चांदे टीमला हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं असणार आहे. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा आमदार चषक 2025. गावडे जांभिवळी आणि त्यांच्या विरोधात साईबाबा नगर संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे इकू. आणि त्याचबरोबर चला गावडे जांभिवळी टीमचे कर्णधार ओमकार. चला आपल्याला विनंती या आपण टॉससाठी. यानंतर आपला सामना खेळवण्यात येणार आहे. करायच्या 24 बॉलमध्ये 31 धावसंख्या. कमेंट्री बॉक्समध्ये करूया थोडासा बदल. त्यांचे अभय पाटील सर या ठिकाणी येतील. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा हे आमदार चषक. हाल तांडेल या ठिकाणी डोनवत गावचे युवा उद्योजक महेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे.
आमदार ट्रॉफीमध्ये त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. याच्या आधी आपण आवाज ऐकला मनीष. जांभिवली, चला गावडे जांभिवली या टॉससाठी. यस डीजे. जी सेकोटी पेटवली ती ची स्पर्धा आहे, तर आपण प्लीज ती सेकोटी विजवा. हा सूचना 3 वेळा अनाउन्समेंट होईल. 4थ्या वेळेस स्वतः आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील. कारण गेल्या 3 रात्रीमध्ये स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यात आली. शेवटची आणि अंतिम रात्रीमध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. गेली 8 वर्ष ही स्पर्धा सातत्यानं सुरू आहे. किशोरजी महाराज बैलमरे हरिभक्त पारायण यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस करण्यासाठी मी दादांना आमंत्रित करतोय. राधाकृष्ण जांभिवली, साईबाबा नगर. चला संजय सोलंकी सर या टॉस बॉक्स वरती टॉस होईल. राधाकृष्ण जांभिवली आणि साईबाबा नगरचा टॉस त्या ठिकाणी टॉस बॉक्स वरती आपण करतोय 2 संघांच्या दरम्यान. एकतीस धावसंख्येची गरज. 24 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज. तर नरेश दलवी सर या द्वितीय सत्राला होईल सुरुवात. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. निखिल 11 भोकरपाडा पनवेल तालुक्यामधील एक दिग्गज संघ टॉस विन झालाय. साईबाबा नगर संघ निर्णय पेंडिंग आहे, लवकर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्यात या मैदानाच्या आतमध्ये निखिल 11 भोकरपाडा आणि श्री 11 जयशंकर चांदई कर्जत तालुक्यातील हा एक दिग्गज संघ म्हणून याची चर्चा आता आपण प्रेक्षकांमध्ये पाहिली. यावेळेस नशिबानं साथ नाही दिली. पहिला धक्का लागला आहे श्री 11 जयशंकर चांदई संघाला. पहिली सफलता गोलंदाज रितेशला. नितेश जातोय बॅक टू द पवेलियन. यस डीजे तांडे. आमदार साहेबांनी पुनश्च विजयश्री खेचून आणला आणि त्यांच्याच नावाची ही आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा आपण खऱ्या अर्थाने एन्जॉय करताय. रसिक प्रेक्षक मायबाप देखील जिथे जागा बसायला मिळेल तिथून ही स्पर्धा एन्जॉय करते. सुरुवात पहिल्या षटकाला जेव्हा झाली रितेशने पहिला चेंडू मात्र फेकला गेला. पहिली सफलता इथे मिळाली. श्री 11 जयशंकर चांदई संघाचा नितेश पहिल्या चेंडूवरती माघारी परतला. जसा मैदानाच्या खेळपट्टीवरती खेळ करण्यासाठी आतमध्ये गेला तसा मात्र आल्या पावली तो माघारी परतला आहे. सुरुवात मात्र चांगली करतोय तो निखिल 11 भोकरपाडा संघ. संघर्ष करावा लागेल. 31 धावसंख्या रोखायची आहे. जिथे पॅनल्टी स्वरूपात 2 धावा चांदई संघाला आपण बघितलं गेलं, पॅनलाइज केलं गेलं. सन्माननीय रुपेशजी बैलमारे साहेबांचं शुभ आगमन झालंय. आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत. कारण मनोजजी पाटील आपली भारतीय संस्कृती आहे. इथे मंचावरती येणारा प्रत्येक पाहुणा मग तो गावातील असो किंवा इतर गावातील असो त्या प्रत्येकाला मान सन्मान हे गेल्या 3 रात्रीमध्ये या व्यासपीठावरती झालंय. आणि असा कोणताही माणूस नाही की ज्याचा माणसाचा सन्मान झाला नाही आहे.
खऱ्या अर्थानं दादांच्या प्रेमाखातर ही सर्व मंडळी या मंचावरती सर्व उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मनापासून स्वागत. सुरुवातीचा आपण पहिले षटक पाहतोय. रितेशचं एक धाव आली आहे. पहिल्या चेंडूभोवती विकेट नितेशला बाद केलं. त्यानंतरचा एक चेंडू आपण सिंगल धाव घेताना पाहिली. 31 धावसंख्या बनवायची, अजून 30 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीचं हे पहिलं षटक, त्याच्यावर केलं आक्रमण. चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून चाललाय, मिड ऑनला क्लिअर केला आणि येतोय या सिंगल नंतर हा एक दमदार स्ट्रोक्स षटका. पारितोषिक आलंय 100 प्रत्येक षटकाराला. कॅश प्राइज जमा झालाय. सुरुवात तर चांगली झाली आहे श्री 11 जयशंकर चांदई संघाची. आता मात्र संकटामध्ये टाकलंय, कारण एक षटकार ज्यावेळेस मंगेशच्या बॅटमधला निघाला त्यावेळेस अचूक टप्प्यावरती हा गोलंदाज रितेश अगिवले आग लावण्याचं काम करतोय. षटकानंतर डॉट्स चेंडू मात्र घेतला गेला. यावेळेस स्लोअर वन केलं, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. सिंगल फक्त जोडली जाईल. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्येत टोटल वाढ होतीये. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक पहिलं रितेश अगिवलेचं पाहतोय. P1चं षटक आहे. या षटकाला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस पहिल्या चेंडूभोवती विकेट, एक मोठी सफलता पाहायला मिळाली. नितेशला त्या चेंडूभोवती बाद केलं गेलं. त्यानंतर आपण बघितलं तर मंगेश आणि ऋत्विक अशी ही जोडी या खेळपट्टीवरती मात्र आता खेळ करते, संघाची बाजू मांडते. आपल्या गावाच्या अस्तित्वाची लढाई आता या खेळपट्टीवरती हे दोनही फलंदाज करत असताना अजून एक डॉट बॉल येतोय. आता समीकरण बघितलं तर या षटकामध्ये धावा कमी आल्या. जिथे सुरुवात चांगली केली होती ती मंगेशने, कारण 3 चेंडू फेस केले आणि 7 धावा वैयक्तिक आपला बॅट बंदा काढल्या. तो मंगेश आपण बघितलं खऱ्या अर्थानं खेळपट्टीवरती. त्याच्या बरोबरीने ऋत्विक जो 2 चेंडू फेस केलेत, एकच धाव आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधनं आली आहे. धावसंख्या आहे ती 8. 31 धावसंख्येचं लक्ष्य उभं करायचं आहे, या धावसंख्येपर्यंत पोचायचं आहे. ही अशी रणनीती आखावी लागेल की या धावा आता बनवल्या जातील. षटक पहिलं रितेशचं आपण पाहू शकताय. ज्या टप्प्यावरती आपण खऱ्या अर्थानं बघितलं, अचूक टप्प्यावरती नियंत्रित चेंडू मात्र आतापर्यंत फेकले गेले. चांदई टीम 2022 चॅम्पियन ठरला होता, तो श्री 11 जयशंकर चांदई. संघर्ष हा करावा लागेल मित्रांनो, संघर्ष, कारण जितका तुमचा संघर्ष असेल ना तितका तुमचा विजय मित्रांनो तुम्हाला होईल. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा, कारण सहजताही तुम्हाला मिळणार नाही. अधिक कष्ट घ्यावे लागतील. ते कष्ट घेतल्यानंतर तुम्हाला त्या कष्टाचं फळ मित्रांनो मिळणार आहे. इथे कष्ट घेतले जात आहेत गोलंदाज प्रणीतच्या माध्यमातून, कारण पहिला चेंडू निर्धाव निघालाय जो गोलंदाज प्रणीतचा. यावेळेसचा आउटसाइड डाव चेंडू पंच अगदी आमच्या दिशेने वळत आहे. चेंडू खराब आहे, वाईट चेंडू पंचांनी घोषित केला आहे. धावा कशाही श्री 11 जयशंकर चांदई संघाला एक धाव एक्स्ट्रा स्वरूपाची आली. 9 धावसंख्येवरती पोहोचला आहे तो द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणारा श्री 11 जयशंकर चांदई. 9 धावा झाल्यात. षटक दुसरं आहे प्रणीतचं. यावेळेसचा उलट्या चेंडू होता, कार्पेट लेवन ऑन ड्राईव्ह केला आहे. शतक फार वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. सिंगल मिळेल, सिंगलपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एका सिंगलच्या साह्यानं धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावसंख्येचं लक्ष आहे. 31 धावसंख्या बनवायची आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न सुरू आहे. हलक्या हाताने चेंडूला स्टीअर करतायत. सिंगल डबलचा प्रयत्न इथे घेतला जातोय. ती सुरुवात आहे खऱ्या अर्थानं ती श्री 11 जयशंकर चांदई संघाची. 10 धावा आहेत. षटक दुसरं प्रणीतचं आपण पाहू शकता. आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत. 2 धावा आत्तापर्यंत या ओव्हर्समध्ये पाहिल्या. एक एक्स्ट्रा धाव, एक सिंगलची धाव आपण आत्तापर्यंत बघितली गेली. प्रेक्षकांची तेवढ्याच चांगल्या प्रकारची ही गर्दी
यावेळेस एक धोक्याची घंटा. फलंदाज श्री 11 जयशंकर चांदई संघाचा ऋतिक बॅक टू द पवेलियन. यस डीजे तांडे. फेरफटका मारतायत की प्रेक्षकांमधून चर्चा या ठिकाणी होते या स्पर्धेची. जो या तालुक्यातला वर्ल्ड कप या तालुक्यातली एक मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं त्याची आता चर्चा होते. आणि तसंच मात्र मनोजजी पाडारे आता या संपूर्ण ग्राउंडला एक फेरफटका एक अंदाज त्या ठिकाणी बांधतायत की प्रेक्षकातून काय प्रतिक्रिया येते हे आता सध्या चर्चा या मैदानाच्या बाहेर या प्रेक्षकांच्या मध्ये सुरू आहे. परंतु या मॅचमध्ये काय होतंय काय बिघडतंय हे देखील आता प्रेक्षक अतिशय तीक्ष्ण नजरेने या मॅचकडे बघतायत. कारण एका बाजूला आहे कर्जत तालुक्यातील एक मोठा संघ श्री 11 जयशंकर चांदई पनवेल परिसरामधील हा एक संघ जो निखिल 11 भोकरपाडा. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुनश्च गोदास प्रणित आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सावरेली विलेज इन कडना करायचा प्रयत्न होता. भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळाला. अपील आत्मविश्वास कॉन्फिडन्स फार होता या चेंडूवरती आणि पंचांनी पूर्णपणे दात फेटाळली आहे आणि इथून हा चेंडू निघाला आहे तो निर्धाव चेंडू येतोय. फार अपील होती बघा. आपण रिप्लेच्या माध्यमातून KTCला पाहू शकता. मगाशी KTCच्या माध्यमातून निखिलजी मुंडे यांनी सांगितलं की शून्यातून विश्व या KTCने निर्माण केलं आणि ज्यावेळेस ती क्रिकेटपुरती KTC लाईव्ह थांबली नाही तर बैलगाडा शर्यत ज्या कर्जत तालुक्यामधील मोठमोठ्या होत आहेत त्याचं देखील थेट प्रक्षेपण आपण KTCच्या माध्यमातून चित्रीकरण करताना पाहिलं. यावेळेस मात्र पंचांनी निर्णय दिला की हा चेंडू वाईड आहे. 100 धाव जोडली जाणार. धावा कशा येवत एक धाव जरूर आली. धावसंख्या झाली ती 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा आहेत. सुरुवात मात्र आपण बघतो खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. त्या रितेशला आपण पाहिलं परंतु आता प्रणित षटक क्रमांक 2. यावेळेस मात्र एक झेल पकडला जातोय. अजून एक सफलता मिळेल श्री 11 जयशंकर चांदई संघाचा. अजून एक खेळाडू जो सागर बॅक टू द पवेलियन. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण आणि एकाच वेळेस 4 ठिकाणी कव्हर करायचं ते खऱ्या अर्थानं प्रयत्न त्यांचा झाला आहे आणि सक्सेस ठरलेत. KTCच्या माध्यमातून स्मार्ट TV वरती काय क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आत्तापर्यंत आपण पाहत आहे. धावसंख्या आहे ती टोटल 11 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रणित जो षटक क्रमांक 2 हाताळतोय. धावा रोखायचं काम प्रणितच्या माध्यमातून सुरू आहे परंतु एक्स्ट्रा धाव आतापर्यंत बऱ्याचशा या ओव्हर्समध्ये पाहिल्यात. पुनश्च प्रणित आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती उडवला चेंडूला. लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू लॉंग ऑफ बॉडी त्यांच्या बाहेर. धन्यवाद. फलंदाज सनी मसनेच्या बॅटमधला निघाला एक दमदार स्ट्रोक्स लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. कमी वयामध्ये ज्याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि एक आपलं वेगळं स्थान श्री 11 जयशंकर चांदई संघाच्या स्क्वॉडमध्ये निर्माण केलं आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याचं नाव अगदी अग्रगण्य स्थानावरती आहे आणि समालोचन क्षेत्रामध्ये देखील तो त्या ठिकाणी अग्रेसर आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांनी कुठलं क्षेत्र मनीष
आज सोडलेलं नाही आहे. म्हणजे निश्चित मनीष ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. परंतु इतका चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि तो सांघिक खेळाप्रमाणे खेळला पाहिजे. याचं ज्वलंतरी जागतं उदाहरण सनी मस्तेच्या माध्यमातून बघतोय. आल्या सुरुवात केली आणि आपल्या संघाला एक नवी ऊर्जा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. 17 धावसंख्येवरती पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9. षटक पाहिलं ते प्रणितचं. जाऊया पुढच्या आपल्या मैदानाच्या आतमध्ये. आदी पाटीलला पाहू शकता. आदी पाटील देखील खूप कसलेला खेळाडू आहे. ज्यावेळेस आम्ही पाली परिसरामध्ये होतो त्यावेळेस आदी पाटीलची गोलंदाजी पाहिलीच होता. कारण हा देखील एक अनुभवी आणि क्रिकेटच्या पटलावरचं एक चांगलं नाव म्हणून आदी पाटीलकडे पाहिलं जातं. बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा सामनावीर किंवा बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीजच्या हे किताब त्याच्या नावावरती आहेत. इतिहासाची पानं उघडली गेली तर आदी पाटीलचं नाव हे सातत्यानं चर्चेमध्ये येत असतं. तर आदी पाटीलकडे जाऊया. पहिला चेंडू मात्र फेस करेल. समोर स्ट्रायकिंग एंडला आहे मंगेश कोळंबे. उजव्या हाताचा फलंदाज जो मंगेश स्ट्राईक एंड वरती आहे. आदी पाटीलचा पहिलाच चेंडू फेस केलाय. डिफेन्सिव्ह फटका. चेंडू जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार. एक दणदणीत चौकार. शेवटचे आता उरले ते 11 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावा. शुभम वालेकर खाली बसा. यावेळेस मात्र चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. सरळ फटका खेचलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक फार वेगाने पोहोचला. एक सिंगल जोडली जाईल. धावा झाल्यात त्या टोटल त्या 22 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू उरलेत ते 10 आणि गरज आहे ती 9 धावांची. 10 चेंडू 9 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आदी पाटीलला आपण पाहताय. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. 1 चौकार 1 सिंगल. आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये 5 धावा आतापर्यंत आल्यात. गोलंदाज तयार. या वेळेस मात्र आपण बघतोय खऱ्या अर्थानं चेंडू गरंगळत चाललाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचला तिथपर्यंत. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साईनं 23 धावसंख्येवरती पोहोचलाय. शेवटचे आता 9 चेंडू उरलेत. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 8 धावा. एखाद दुसरा डॉट चेंडू या मॅच मध्ये चित्र स्पष्ट करेल. आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न. चेर घ्यायचा प्रयत्न होता. अगदी हा चेंडू पकडला गेला पण एक सिंगल रोखू शकत नाही. एका सिंगलच्या साह्याने 23 धावसंख्येवरती पोहोचलाय. 24 धावा आहेत. 24 धावा पाहायला मिळतील. शेवटचे आता उरलेत ते 8 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. 8 चेंडू 7 धावा. कुठेही जाऊ नका. मॅच आहे. आदी पाटील गोलंदाजी मार्क वरती. पुनश्च सावरोली विलेज इन कडनं आपण पुनश्च जोडला जातोय. या वेळेसचा हा चेंडू हुक केलाय. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बॉडी बिलॉनच्या डोक्यावरून. 1 बाउन्स चौकार. यस डीजे तांडेल. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि गरज आहे ती 3 धावांची. 7 चेंडू 3 धावा. कुठेही जाऊ नका. मॅच ऑन आहे आदी पाटीलच्या. चला मैदानात चेंडूची पूर्तता करा आयोजक. शेवटची आता उरले ते 7 चेंडू 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. आदी पाटीलला आपण पाहतोय जो 30व्या क्रमांकावरती गोलंदाजी करतोय. सलामीला आलेला मंगेश जो अजूनही खेळपट्टीवरती आहे त्याच्या बरोबरीने साथ देतोय सनी मसने जो वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतोय. अनुभवाची शिदोरी जी सनी मसनेकडे आहे. चांगला खेळ तिथं मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकताय. 7 चेंडू 3 धावसंख्येची गरज. श्री 11 जयशंकर चांदई की निखिल 11
भोकरपाडा. मॅचला सुरुवात जरूर होईल. मंगेश आणि सनी मसने जी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा बनवायचे आहेत. 7 चेंडू तुमच्या हातामध्ये शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार का चेंडू पर्यंत. पहिली धाव वेगानं पूर्ण झाली. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये आणि इथून या 3 धावा कंप्लीट झाल्या. सामना इथून फिनिश केलाय तो फलंदाज सनी मसनेने आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच कडे जातोय ऋतिक, ज्यानं 1 षटक हाताळलं, 1 धाव खर्च केली, 2 विकेट घेतले. तो ऋतिक ठरतो या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. चला, जे पारितोषिक आहे दर्शन बैलमारे यास कोण पारितोषिक आले 100 रुपयांचं. रुपेश बैलमारे का? रुपेश बैलमारे कोण जे पारितोषिक आहे ते घेऊन जा. सनी मसने आणि मंगेश